नमस्कार मंडळी, तुम्ही कधी पृथ्वीवर स्वर्ग अवतरलेला बघितलाय? हो, मी बघितलाय आणि अकोल्याने सुद्धा बघितलाय। गेल्या 50 वर्षांपासून अकोला गार्डन क्लब अकोलेकरांसाठी खास फुलांच्या प्रदर्शनीचं आयोजन करत असतं आणि त्या निमित्ताने अकोलेकरांना साक्षात स्वर्गाचा अनुभव पृथ्वीवर मिळतो। या स्वर्गाचा अनुभव घेताना विविध रंगी पुष्प, त्यांचे सुगंध, विविध आकार, विविध रंग हे सगळ्या लोकांना भुरळ घालणारे असतात। मंडळी, अकोला गार्डन क्लब दरवर्षी पुष्प प्रदर्शनीचं आयोजन करत असतं। या वर्षीचं हे आयोजन पुढल्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि या प्रदर्शनीला जनअभियान न्यूजने भेट दिलेली आहे। चला तर आपण पाहणार आहोत या पुष्प प्रदर्शनीमधले विविध रंग। अकोला गार्डन क्लबने दिनांक 7 आणि 8 जानेवारी रोजी खंडेलवाल भवन इथे वार्षिक पुष्प प्रदर्शनीचे हे आयोजन केलेले होते। जर मुळात आपण पाहिलं तर आपल्या अंगणात पारंपरिकरित्या तुम्हाला हँगिंग प्रकारात फक्त मनी प्लांट पाहायला मिळेल किंवा आपण सर्वसामान्य कुटुंबात मनी प्लांटला खूप महत्त्व असतं आणि मनी प्लांटची जागा आपल्या अंगणात असतेच। पण आता सध्या या वार्षिक पुष्प प्रदर्शनीमध्ये ज्या सेक्शनला आम्ही भेट दिलेली आहे तिथे असंख्य प्रकारचे अनेक रोपटे तुम्हाला हँगिंग स्वरूपात पाहायला मिळेल आणि हा सेक्शनच आहे सगळ्या हँगिंग रोपट्यांचा। अनेक वेगवेगळ्या आकारांचे पानं असणारे रोपटे तुम्हाला इथे हँगिंग केलेले दिसतील आणि कुठल्याही पानाला कुठेही तुम्हाला पिवळं पान दिसणार नाही। हिरवेगार असे हे मोठे मोठे रोपं वेगळ्या पद्धतीने इथे लावण्यात आलेले आहेत आणि त्यांचा हा सेक्शन तयार करण्यात आलेला आहे। मनी प्लांटचे सुद्धा असंख्य प्रकार असू शकतात हे या सेक्शनमध्ये आल्यावर कळतं। त्याचबरोबर सध्या आपल्या समोर आहेत हँगिंग बास्केट्स, अनेक रोपटे की ज्यांना हँगिंग प्रकारात आता लावणं लोक पसंत करतात। अकोला गार्डन क्लबच्या सगळ्याच मेंबर्सनी आपली जी वृक्ष लागवडीची किंवा गार्डनिंगची जी पण स्वतःची आवड आहे ती अशा पद्धतीने जपली आहे की अनेक रोपांना त्यांनी हँगिंग प्रकारात सुद्धा लावून ते या प्रदर्शनीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। इथे असंख्य प्रकारच्या हँगिंग बास्केट तुम्हाला दिसतात आहेत आणि प्रत्येक बास्केटमध्ये असणारं रोपटं किंवा झाड हे काहीतरी वेगळ्या प्रकाराचं आहे। कुठल्या पानांवर अतिशय बारीक नक्षी आहे तर कुठल्या पानांना एक वेगळा रंग आहे। तर या सगळ्या हँगिंग बास्केट पाहून आपल्या गार्डनला किती सुंदर पद्धतीने अजून खुलवता येऊ शकतं हे आपण जाणून घेऊ शकतो। शास्त्रात आणि वेदात वनस्पतींचं असंख्य महत्त्व सांगण्यात आलेलं आहे। त्यापैकीच काही औषधी वनस्पती सुद्धा या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळाल्या। औषधी वनस्पती ज्या की अनेक प्राचीन काळापासून
त्यांचा औषधी उपयोग, कुठे खाद्यपदार्थात उपयोग, तर कुठे सौंदर्य प्रसाधन म्हणून सुद्धा त्यांचा उपयोग केला जातो. गवती चहा असो, अडुळसा असो, त्यानंतर ही पानफुटी असो, अनेक रोगांवर यांचा उपचार केला जातो. तर ह्या औषधी वनस्पतीसुद्धा आपल्या गार्डनचा भाग असला तर घरातल्या घरात डॉक्टर असल्याची संकल्पना मुळात आपल्याच घरात सापडते. संपूर्ण पुष्प प्रदर्शनीमध्ये खंडेलवाल हॉलला 3 सेक्शनमध्ये 3 वेगवेगळ्या मजल्यांवर विभागण्यात आलेला आहे. एकूण 50 सेक्शन या वेगवेगळ्या रोपट्यांचे तयार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी हा पुढला सेक्शन आहे ज्यामध्ये मी उभी आहे, तो सेक्शन आहे इंडोर प्लांट्स. अंगणाबरोबरच आता आपल्या वृक्षांनी किंवा रोपट्यांनी आपल्या घरामध्ये, आपल्या खोलीमध्ये सुद्धा जागा घेतलेली आहे. पण ही घरात लावले जाणारे जे काही रोपटे आहेत ते काही विशेष प्रकारचे असतात. ते प्रकार तुम्हाला सध्या माझ्या आजूबाजूला पाहायला मिळतात आहे आणि यांना विशिष्ट वातावरणातच किंवा घरातल्या वातावरणात ते वाढू शकतात, म्हणून यांना इंडोर प्लांट्स असं म्हटलं जातं. तर हा इंडोर प्लांट्सचा जो सेक्शन आहे तो सुद्धा तुम्ही बारकाईने बघितला तर त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे रोपटे तुम्हाला पाहायला मिळतील. आपला मूड कसाही का असेना किंवा आपला दिवस कसाही का असेना, फुलांमध्ये गेलं की आपला मूड एकदम ताजातवाना होतो आणि म्हणूनच फुलांना आपल्या संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे. कुठल्याही चांगल्या प्रसंगी, मंगल प्रसंगी सकाळी अगदी देवपूजेची सुरुवात सुद्धा आपण फुलांपासून करतो. मग या वार्षिक पुष्प प्रदर्शनीमध्ये अशा असंख्य फुलांच्या सहवासात तुम्हाला राहता येईल. शेवंती म्हटलं की हिवाळा, आणि हिवाळा शेवंतीचं जे काय नातं आहे की हिवाळ्याचा संध्याकाळी जो मंद सुगंध आपल्या अंगणात येतो तो शेवंतीचा. आणि ज्यांच्या अंगणात ही शेवंती खूप सुंदर पद्धतीने फुललेलं असेल त्यांच्या अंगणातून पाय काढावासा वाटत नाही. सध्या आपण उभे असलेल्या सेक्शनमध्ये असंख्य प्रकारच्या सुंदर शेवंती तुम्हाला फुललेल्या दिसतील. ह्या शेवंती आहेत श्रीकांत कोंडोलीकर यांच्याकडून आणि शेवंती दरवर्षी ते या वार्षिक पुष्प प्रदर्शनीमध्ये विशेष स्थानावर ठेवतात. सध्या जर माझ्या आजूबाजूला बघितलं तर या शेवंतीचे अनेक रंग मनाला भुरळ घालणारे आहेत. ह्या शेवंती अतिशय आसमंतातल्या ताऱ्यांप्रमाणे बिखरलेल्या दिसतात आणि या शेवंतींचा सुगंध इथे येणाऱ्या प्रत्येकाला मनाला भुरळ घालणारा आहे. बघा, वृक्ष आणि झाडांमध्ये ती पॉझिटिव्हिटी असते की जी आपल्या निगेटिव्हिटीला सुद्धा उत्साहामध्ये बदलते. मंडळी, तुम्ही कधी निवडुंगाच्या म्हणजेच कॅक्टसच्या प्रेमात पडले का हो? नाही. तर या अकोला गार्डन क्लबने अकोलेकरांना अक्षरशः कॅक्टसच्या प्रेमात सुद्धा पाडलंय. कॅक्टस, निवडुंग, जे की अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या भागात उगवलेलं पाहतो आपण, पण वाळवंटात किंवा जिथे अतिशय खडकाळ माती आहे अशा ठिकाणी ते फुललेलं दिसतं आणि मुळात त्यावर भरपूर काटे असतात. पण हे कॅक्टस सुद्धा इतक्या रंगांमध्ये असू शकतात आणि एवढ्या वेगवेगळ्या आकारांमध्ये असू शकतात ते या प्रदर्शनीत पाहायला मिळतं. आणि कॅक्टसच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्या मनाला फुलांप्रमाणेच भुरळ घालतात.
आता मी सध्या या पुष्प प्रदर्शनीच्या 3ऱ्या मजल्यावर आलेली आहे आणि या 3ऱ्या मजल्यावर खऱ्या अर्थातला स्वर्ग तो तुम्हाला अनुभवायला मिळेल. गुलाब म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटतं आणि गुलाबाचे रंग हे अतिशय नाराज माणसाला सुद्धा खुलवून सोडतात. असेच असंख्य प्रकारचे गुलाल आणि टवटवीत गुलाब इथे फुललेले आहेत आणि त्याचबरोबर काही अशाही वनस्पती किंवा काही असेही रोपट्यांचे प्रकार तुम्हाला या सेक्शनला पाहायला मिळतील की जे तुम्ही एकमेकांना भेटवस्तू म्हणून सुद्धा देऊ शकतात. तर या गुलाबांच्या सेक्शनमध्ये फिरण्यापूर्वी ज्यांचा गुलाब आपल्या या अकोला गार्डन क्लबच्या वतीने इथे प्रदर्शनीसाठी उपलब्ध आहेत त्या सौ कोकिळा पाटील आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हे फुललेले गुलाब या प्रदर्शनीमध्ये इथे उपलब्ध आहेत. तर आपण जाणून घेऊया या गुलाब सेक्शनविषयी अधिक माहिती सौ कोकिळा पाटील यांच्याकडून. मी 30 वर्षापासून गार्डन क्लबशी जोडलेली आहे आणि माझी शेती आहे आणि स्पेशल मी माझ्या शेतामध्ये गुलाब ग्रो केलेले आहेत. अनेक ज्या व्हेरायटीज आपल्या गार्डन क्लबशी म्हणजे एक्झिबिशनसोबत रिलेटेड आहेत त्या व्हेरायटीज मी ग्रो केलेल्या आहेत माझ्या शेतात आणि त्यानुसार मी गार्डन एक्झिबिशनमध्ये भाग घेते दरवर्षी आणि दरवर्षी मला प्राइजेससुद्धा मिळतात. गुलाबांच्या पारंपरिक रंगांबरोबरच काही आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला गुलाबांचेही असंख्य प्रकार आणि असंख्य रंग इथे पाहायला मिळतात. मुळातच विदर्भात फक्त 3 जिल्ह्यात गार्डन क्लबद्वारे पुष्प प्रदर्शनी भरवली जाते आणि त्यातल्या त्यात अकोला जिल्ह्याचा यामध्ये बहुमान मिळतो तो अकोला गार्डन क्लबमुळे. अकोला गार्डन क्लबमुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही पुष्प प्रदर्शनी दरवर्षी भरविली जात असते आणि मुळातच आपल्या अकोल्याचं वातावरण हे धुळीचं आहे. उन्हाळ्यामध्ये 48 सेल्सिअसवर हे वातावरण गेलेलं आपण पाहतो आणि अशा वातावरणामध्ये अकोल्यात एवढे नाजूक रोपं सांभाळणं, एवढ्या नाजूक रोपांची जोपासना करणं खूप कठीण आहे आणि त्यासाठी या अकोला गार्डन क्लबचे खूप विशेष कौतुक आपल्याला करावे लागणार आहे. या सगळ्या सेक्शनमध्ये काही रोपटे असे सुद्धा आहेत की त्या रोपट्यांची जोपासना अतिशय लहान मुलांसारखी सुद्धा करावी लागते आणि या वातावरणात त्या रोपट्यांना वर्षभर जोपासून ठेवणं आणि त्यांची काळजी करणं आणि इतक्या सुंदर रूपात ते उपलब्ध करून देणं यासाठी सुद्धा अकोला गार्डन क्लबच्या सगळ्या सदस्यांचे विशेष कौतुक करण्यात येते. या प्रदर्शनीमध्ये अजून विशेष करून एक सेक्शन पाहायला मिळतो तो म्हणजे बोन्साय वृक्ष प्रकार. जे वृक्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात किंवा खूप मोठे असतात पण ते आपल्या अंगणात असावेत असा आपला मोह जेव्हा आवरला जात नाही तेव्हा त्या वृक्षाच्या बोन्साय प्रकाराला आपल्या अंगणात जागा मिळते. तर अकोला गार्डन क्लबचे श्री विजय ढवळे आणि सौ अनुराधा विजय ढवळे यांनी जपलेला हा बोन्साय वृक्ष प्रकार काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोन्सायमध्ये माझ्याकडे जे कलेक्शन आहे ते 35 वर्ष जुने पण आहे. 35 वर्षाचं जुनं झाड जे आहे हे आहे फायकस व्हेरायटीमधलं जुनं सर्वात जुनं आहे आणि बोन्सायमध्ये आपण प्रत्येक झाडाचं बोन्साय करू शकतो. जसं चिक्कू, आवळा, राय आवळा सगळ्याचे बोन्साय बनू शकतात. आणि एकूण किती प्रकार आहेत? एक बोन्सायमध्ये माझ्याकडे जे कलेक्शन आहे टोटल 150 झाडांचं कलेक्शन आहे. जवळजवळ प्रत्येक झाडाचं बोन्साय आहे परंतु आपल्या काही वेदरला जे सूट नाही होत ते आपण केले नाही. बाकी सगळे जवळजवळ सगळ्याच कलेक्शनमध्ये आहे माझ्याकडे. आणि याची काय विशेष काय प्रक्रिया असते? विशेष प्रक्रिया म्हणजे यांच्या मुळांची कटिंग आणि फांद्यांची कटिंग करून त्याला वाढवणे. जसं जसं झाड वाढेल तसं तसं त्याच्यानुसार जसा आकार पाहिजे तसा आपण आकार त्यांना देऊ शकतो. कटिंग आणि याच्या मुळांची कटिंग करणं. आणि सगळ्या वातावरणात त्यांची काळजी कशी घेतली जाते? सगळ्या वातावरण म्हणजे पाण्याचा वापर आणि उन्हापासून संरक्षण हे सगळं करावं लागतं त्याला. आता तुम्ही किती वर्षांपासून याच्यामध्ये सहभागी आहात? जवळजवळ आता सर तर त्यांना तर बरेच वर्ष झाले पण मी स्वतः 34 वर्षापासून याच्यामध्ये आहे. 34 वर्ष. या पुष्प प्रदर्शनीमधला आणखी एक सुंदर भाग तो म्हणजे टेरेरियम्स.
डॉक्टर पल्लवी दिवेकर यांनी अकोल्यामधील नागरिकांना या नवीन प्रकाराची नुकतीच ओळख करून दिलेली आहे आणि त्या या छंद जोपासत आहेत। त्यांच्यासुद्धा ह्या सुंदर कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळतात आहेत। तर हे टेरेरियम म्हणजे काय ते आपल्याला आता सांगणार आहेत। हो, हे टेरेरियमचा हा सेक्शन आहे। हा यावर्षी अकोला गार्डन क्लबनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला आहे। अकोल्यातल्या लोकांनाच काय कोणालाच टेरेरियमबद्दल इथे जास्त माहिती नाही आहे आणि नागरिकांना किंवा सगळ्यांना टेरेरियमची एक कल्पना यावी, एक छोटीशी झलक म्हणूया की वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे काय असतात ते इथे ठेवलेले आहेत। हा ओपन टेरेरियममधला आहे। ह्याला वॉटरफॉल आणि असे सीझनल प्लांट्स लावून केलेलं आहे, तर ह्याचं नाव डायव्हेरियम आहे। हा पल्युडॅरियम आहे। ह्याच्यात तुम्ही पेबल्स आहेत, इथे तुम्ही पहा सॉईल नाही आहे कुठेच, म्हणजे माती नाही आणि ह्यातले जे झाड आहेत ते इव्हन ॲक्वेटिक नाही, म्हणजे पाण्यातले नाहीत। आपण जे मातीत लावतो तेच झाड आहेत, पण ते आपण एका जारमध्ये बंदिस्त केलेले आहेत आणि ह्याला आता आपण वरून पाणी नाही देणार आहोत, हेच पाणी ह्यांना येत राहील। हे ओपन टेरेरियम आहे। ह्याच्यात सगळे सीजनल कोणतेही झाड तुम्ही लावू शकताय ओपनमध्ये आणि दिसायला असे देखावे करून कोणाला गिफ्ट देताना किंवा एखाद्या घरचा कॉर्नर वगैरे असं तुम्ही ह्यात लावू शकता। ह्याला रिपॅरियम म्हणतात। हे आपण मार्शी सॉईल ज्याला म्हणतो, म्हणजे अशी जिथे माती आणि पाणी असं चिखल कसा असतो तसं, हां, जसं रेन फॉरेस्टमध्ये वगैरे कसं क्लायमेट असतं तसं ह्याला दिलेलं आहे आणि म्हणून ते प्लांट्सही तेच आहेत, फर्न्स झाले वगैरे। आता ह्याचे डिटेल्स सांगत नाही बसत, हां, चिखलात उगवणार आहे। आणि हा क्लोज टेरेरियम आहे। क्लोज म्हणजे टेरेरियम तयार करून आपण जेव्हा तयार करताना पाणी देतो त्यानंतर तुम्हाला परत पाणी द्यायची गरज नाही भासली पाहिजे। एकदा का हे लीड लावलं की ह्यातलं जे पाणी आहे त्याची सायकल सुरू होते, म्हणजे हेच इव्हॅपोरेट होऊन वर येतं, पण ह्याला एस्केप व्हायला जागा नाही, तर मग ह्याचं कंडेन्सेशन तुम्ही येथे ड्रॉपलेट्स पाहू शकता, तर ते होऊन ह्याला हे पाणी खाली येईल। तर ही सायकल ह्यांची अशीच चालू असे अविरत चालू राहते। तर हे असे वेगवेगळ्या टाईपचे आहेत, इथे अजून तुम्ही बघू शकता। तर हा टेरेरियमचा सेक्शन इंट्रोड्यूस करा, मी आवडला असेल तुम्हाला अशी आशा करते। बघितलंत मंडळी की असंख्य प्रकारच्या वनस्पती आपल्या पृथ्वीवर आहेत, पण आपल्याला जोपासायचा झाला आणि आपल्याला छंद असला तर अशा असंख्य प्रकारे आपण छंद जोपासू शकतो की नुसतं एकदा पाणी दिल्यानंतरही ती रोपटे जगू शकतात। तर टेरेरियम्स म्हणजे काय हे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल, तर मी पुन्हा एकदा धन्यवाद देते डॉक्टर पल्लवी दिवेकर यांचं की त्यांनी आम्हाला एवढा नवा प्रकार माहिती करून दिला। धन्यवाद। एवढ्या सुंदर फुललेल्या बहरलेल्या वनस्पती, वृक्ष, रोपटे आणि फुलं पाहिल्यानंतर मुळातच आपलं मानवी मन कशामध्ये सुद्धा सुंदरता शोधत असते। आपल्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशाही वनस्पती आहेत किंवा बरेच असेही प्रकार आहेत की त्यांचा हिरवेपणा गेल्यावर किंवा ते वाळल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतात। वाळलेल्या झाडाचं सुद्धा स्वतःमध्ये एक काहीतरी वेगळं सौंदर्य असतं, ते सुद्धा गार्डन क्लबने जपलेलं आहे आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला त्या वाळलेल्या वनस्पतींचेही खूप सुंदर प्रकार आता पाहायला मिळणार। गेल्या 49 वर्षापासून अकोला गार्डन क्लबच्या माध्यमातून अकोला शहरामध्ये पुष्प प्रदर्शनी होते आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये या प्रदर्शनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे की यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला। अकोला गार्डन क्लबच्या माध्यमातून जी लोकांना प्रेरणा मिळाली त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपल्या नर्सरीमध्ये घरी गच्चीवर वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये फुलं लावून आज या ठिकाणी आणलेले आहेत। निश्चितच अशा कार्यक्रमामुळे सगळ्याच लोकांना प्रेरणा मिळते आणि यामुळे आपल्या घराच्या आसपासतील वातावरणसुद्धा अतिशय चांगलं राहते। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त फुलं आपल्या घराच्या आसपास लावावीत आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। नमस्कार, मी कोकिळा पाटील आणि मी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। आणि नवीन वर्षाच्या स्टार्टिंगलाच म्हणजे सुरुवातीलाच आमचं हे एक्झिबिशन असते
मी एवढंच म्हणेल, माझ्या शेतामध्ये गुलाबच आहेत, मी एवढंच म्हणेल की एक आमचा हा गार्डन क्लब आहे हे स्त्रियांचं अंगण आहे. ज्या स्त्रियांना व्यक्त होता येत नाही, घरात व्यक्त होता येत नाही किंवा काही झाडं लावायचं नॉलेज वगैरे नसते, ते हे गार्डन क्लब तुम्हाला प्रोव्हाइड करते. आणि आमच्या गार्डन क्लबमध्ये एवढे एक्सपर्ट्स आहेत प्रत्येक क्षेत्रातले, जेवढ्या कॅटेगरीज आमच्या आहेत, म्हणजे 150 कॅटेगरीज आमच्या गार्डन क्लबमध्ये आहेत. त्या 150 कॅटेगरीजमधले आमच्या गार्डन क्लबमध्ये एकामध्ये म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचे एक्सपर्ट आमच्या गार्डन क्लबमध्ये आहेत. बघा, गार्डन क्लबच्या या पुष्प प्रदर्शनीचा मोह हा परदेशी पाहुण्यांना सुद्धा आवरला नाही आणि काही परदेशी पाहुणे सुद्धा या प्रदर्शनीमध्ये दाखल झाले या सगळ्या पुष्प प्रदर्शनीचा आनंद घेण्यासाठी. माझ्याबरोबर सध्या आहेत पल्लवी ढवळे. त्या सांगतील की या पुष्प प्रदर्शनीचा आस्वाद त्यांनी कसा घेतला. नमस्कार, मी पल्लवी ढवळे, अनुराधा ढवळे आणि विजय ढवळे यांची मुलगी. माझे आईवडील गेले 10-12 वर्ष या गार्डन क्लबशी जुळलेले आहेत. 30-40 वर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून जुळलेले आहे. आणि लहानपणापासूनच आम्हाला गार्डनचं खूप आवड आहे. वेगवेगळे झाडं, फुलं हे कसं लावायचं वगैरे पण हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे. आणि मी त्यांच्याकडनं शिकली असं की आपण जेव्हा नेचरमध्ये जातो तेव्हा आपण एकदम पीसफुल होऊन जातो. आणि आता जेव्हा हे असे कार्यक्रम होतात तेव्हा मला खूप आवडतं आणि त्यासाठीच मी स्पेशली इथे आली. जसं सगळ्यांकडे लग्न कार्यासाठी लोक एकत्र होतात तसं आमच्याकडे गार्डन क्लबचा जेव्हा फंक्शन होतो किंवा हा फेस्टिवल होतो त्याच्यासाठी एकत्र होतात. नमस्कार, मी चंदना जैन. मी अकोल्यात किचन गार्डन स्पेशलिस्ट आहे. म्हणजे किचन गार्डन मी पूर्ण लावून देते. ऑर्गॅनिक गार्डन कसं लावायचं आणि इंडोर प्लांट, बाल्कनी गार्डन, टेरेस गार्डन सगळं मी MIDCचे गार्डन आता सध्या मी हे सगळं गार्डन लावण्याचं काम करत आहे. माझ्याकडे पूर्ण टीम आहे. 28 माळी आहे, मातीवाला वगैरे सगळेजण आहेत. त्यामुळे ते लोकांना कसं नॉलेज नसतं, कोणतं झाड कुठे लावायचं, माती कशी तयार करायची, कोणत्या मातीत झाड येईल वगैरे. तर लोकांना ते नॉलेज नसल्यामुळे ते पर्टिक्युलर आपण दाखवून देतो की माती अशी करायची, याच्यात हे झाड लावायचं, उन्हात कोणते ठेवायचे, सावलीत कोणते ठेवायचे. त्यामुळे त्यांना खूप सपोर्ट होतो आहे. कोणत्या गमल्यासाठी, कोणत्या झाडासाठी किती इंचाचं कुंडी पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं, नंतर मेंटेनन्सला माळी देणं, नंतर काही झालं तर पुन्हा ते बोलवतात, पुन्हा जायचं 1-1 महिन्यांनी. तो ये सगळे कामं मी करत असते. जैसा पूजा जी ने कहा कि हम सब सहेलियाँ, हम सब लोग मिलके ये कार्यक्रम में सहभाग कर रहे हैं, तो ये टीम वर्क है. और ये टीम वर्क जो है उसका एक मकसद ये भी है कि पर्यावरण में ये चीज़ों को बढ़ावा देना, साथ साथ हर कोई जो आकर के फूलों को, पौधों को देख रहा है, उनके चेहरे पे जो खुशियाँ आ रही हैं, लोगों को ये खुशी देने का काम जो किया जा रहा है टीम वर्क द्वारा, ये इसी तरह बना रहे और इस काम को साल दर साल हम बढ़ावा देंगे. चलो आओ गुलशन का कारोबार से इस गार्डन क्लब को देखकर वैसा हमेशा याद कहते हैं इतनी शिद्दत के साथ अपना रिश्ता निभाना है. कोई भी रिश्ता हो, दोस्ती का हो, खुशियों का हो, परिवार का हो, इन सारे अवसरों पर जो है बहुत ही खास गार्डन का प्रदर्शन सदाइयों ऐसे ही बनी. ये 50वां वर्ष है अकोला गार्डन क्लब का. आने वाला समय जो है 50वां रहेगा और गार्डन क्लब के सभी मेंबर्स, सदस्य हैं, उनके लिए ये शुभकामनाएं हैं कि वो और भी प्रयास करके इस खूबसूरत समय को और भी ज़्यादा खूबसूरत बनाए. हमारी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं हैं. जहाँ फूलों की तरफ मुस्कुराते हैं. फूलों की कोई जुबान नहीं है, लेकिन ये जब हाथ में आपके गुलाब की कली आती है या फूल आता है तो कितने सारे शब्द याद होते हैं. तो बस इन्हीं फूलों की तरह हम अपना जीवन व्यतीत करें, यही शुभकामनाएं हैं. धन्यवाद. ह्या होत्या प्राध्यापिका शारदा बियाणी मॅम की ज्यांच्या सुंदर हिंदी ओळींमुळे या आजच्या या सगळ्या कार्यक्रमाला आणखी एक सुंदर आवाज मिळाला आणि एक सुंदर वळण मिळालं. ह्या सगळ्या मैत्रिणी निसर्गस्नेही आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्यांनी मिळून एक
एक हातभार लावतात आणि कार्यक्रमाला खूप सुंदर करतात. त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये आणखी एक निसर्गस्नेही ताई आहेत, त्या म्हणजे प्रतिमाबाई पांढरे. त्या एक उत्कृष्ट मूर्तिकलावंतसुद्धा आहेत आणि नुकतंच एक प्रकार आपल्याला पाहायला मिळेल रोपट्यांमध्ये की खूप सूक्ष्म आकाराचे आणि छोट्या आकाराचे वृक्षसुद्धा आता घरांमध्ये सजावटीसाठी जागा घेतात. तर त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रतिमाताई सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा आमचा जो 2 दिवसाचा गार्डन क्लबचा प्रकल्प जो सुरू आहे, खूप सुंदर फुलं आहेत इथे आणि गुलाबाच्या शेवंतीच्या इतक्या व्हेरायटी आहेत. सगळ्यांचं मन एकदम असं होऊन गेलं आहे. असं वाटतं की काश्मीर इथे उतरलेलं आहे. तर खूप सुंदर आहे, सगळ्यांना आवडतं. सगळ्यांना ही विनंती होती की बघायला या आणि बरेच लोक येत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. खूप सुंदर आहे आणि आम्ही दरवर्षी गार्डन क्लबच्या वतीने ही प्रदर्शनी घेण्यात येत आहे आणि याच्यापुढे पण याच्यापेक्षा अजून चांगले चांगले कार्यक्रम मी जवळजवळ 34 वर्षापासून आपल्या गार्डन क्लबचे मेंबर आहे आणि माझं स्पेशालिटी आहे बोन्साय. मी सर्वत्र म्हणजे सगळ्याच कॅटेगरीमध्ये भाग घेतलेला आहे. माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्यासोबत असतात नेहमीच. मैं पिछले 5 साल से अकोला गार्डन क्लब के मेंबर हूँ. बहुत बेहतरीन मैं महसूस कर रही हूँ. पहले से मुझे फूलों से प्यार था, अभी ज़्यादा हो गया. और मैं अपनी बात शायरी के माध्यम से कहना चाहती हूँ कि कोई रात अमावस की तो कोई रात पूर्णिमा की, चांदनी उसकी जो चांद को पाना सीखी. कोई रात पूर्णिमा की तो कोई रात अमावस की, चांदनी उसकी जो चांद को पाना सीखी. हर गली में मंदिर, हर राह में मस्जिद, सजदा उसी था जो सर झुकाना सीख ले. यूं तो रोते हुए आए हैं सब इस जहाँ में, जिंदगानी उसी की जो फूलों की तरह मुस्कुराना सीख ले. जो फूलों की तरह मुस्कुराना सीख ले. वृक्षांबरोबरच आपले छंद जोपासत माझ्यासोबत ज्यांनी हा सुंदर शेर आपल्याला ऐकवला त्या हिना शहा आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या बहारदार आवाजाबरोबर त्यांची शायरी आणि निवेदनाचं जी काही शैली आहे ती या फुलांच्या सगळ्या अनुभवामध्ये खूप खुलते आहे. धन्यवाद. अकोला गार्डन क्लबतर्फे यावर्षी आम्ही जे 49वं वर्ष फ्लावर शोचं आयोजन करतो आहे, याच्या मागची संकल्पनाच ती होती की जे पुष्पप्रेमी आणि निसर्गप्रेमी आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यायचा होता. कारण की येणारं वर्ष आमचं सुवर्ण जयंती वर्ष असेल. 50 वर्षात आम्ही पूर्ण करतो आहे. त्यानिमित्त एक भव्य आयोजन आमच्याकडे होते आहे. अकोला गार्डन क्लबतर्फे ही पुष्प प्रदर्शनी दरवर्षी आयोजित केली जाते आणि हे वर्ष म्हणजे तसंही विशेष आहे. 49वं वर्ष अकोला गार्डन क्लबचं आहे आणि या वर्षात तुम्हाला सांगायला आम्हाला फार आनंद वाटेल की रेकॉर्ड एंट्रीज यावर्षी आम्हाला मिळालेल्या आहेत. 850च्या वर एंट्रीज आतापर्यंत आम्हाला यावर्षी मिळालेल्या आहेत. महत्त्व सगळ्याचं हे आहे की अकोला सगळ्यात हॉट टेम्परेचरची सिटी आहे. 48 डिग्रीपर्यंत पारा इथे चढतो आणि अंगाची लाही होते. त्याकरता पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरता 49 वर्षापूर्वी आमच्या काही सिनियर्स लोकांनी हा क्लब स्थापन केला आणि त्यांनी लावलेले जे रोपटं आहे त्याचा फायदा आता आम्ही लोक घेत आहे की अकोला निमित्त असं की मी अकोला गार्डन क्लबचा पूर्वीपासून सदस्य आहे आणि आम्ही जवळपास एक 7-8 वर्ष चॅम्पियन ट्रॉफी पण घेतली आहे आणि गार्डन क्लबमध्ये सेक्रेटरी पण होतो. एक निखळ आनंद मिळतो, एक इथे येऊन एक एनर्जी मिळते.